पार्थ सारथीजी महाराज. सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला आहे. तरी संख्या थोडी कमी वाटते, पण अजून आवश्यक आहे. जेवढी अपेक्षा भारताकडून केली जाते आणि सुरुवातीला जसं मगाशी सरांनी सांगितलं की हा भारत खंड, भारतवर्ष वसुधैव उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम ही आपली भावना आहे. पशूंसाठी आहे, पक्ष्यांसाठी आहे, लता वेली प्राण्यांसाठी आहे. मग काय हिंदूसाठी नाही? त्यांच्यासाठी पण आहे. त्यांचं पण जगणं आवश्यक आहे. आपल्याला आवश्यक आहे जीवन. असं म्हणतो मी, मगाशी विचारायला माझ्या डोक्यामध्ये तर काय सांगायचं प्रमुख म्हणजे थोडक्या शब्दामध्ये जागलो तर जगलो, नाहीतर मग नाही जागे तो फिर भागे. तेच करावं लागेल, आपल्याला जागावं लागेल. त्यासाठीच सकल हिंदू समाज आणि बरेच भक्त या ठिकाणी एकत्र जमलेले आपण. कशासाठी? सरकारचं लक्ष वेधण्यासाठी. आणि जे वरिष्ठ आहे अजूनही शांती आवश्यक आहे, पण तिथं शांती काम करत नाही, तिकडे क्रांती काम करते. हे आपण पाहिलं, आपला इतिहासच आहे. तर ती गरज आहे. शिवाजी महाराज मोठमोठ्या संतांनी सांगितलं आहे, कारण त्याला पण एक लिमिट असते, एक मर्यादा असते. पण ते कुठपर्यंत जसं बघतो बांगलादेशमध्ये जे काही सुरू आहे, मला अशी विचार करताना मला सुद्धा थोडंसं वाटत होतं भावना आतून की आपण नामस्मरण करू शकत नाही, तिलक लावू शकत नाही, भगवे कपडे सुद्धा परिधान करणं गुन्हा आहे. तर हे काय आहे? मानवतेच्या विरुद्ध आहे. आपण असं म्हणत नाही की तुम्ही जगायचा अधिकार आपल्याला सुद्धा आहे, मग हिंदूंना का नाही? त्या ठिकाणी जे सुरू आहे ते योग्य नाही. डोळ्याने पाहावलं जात नाही, कानाने ऐकवलं जात नाही. असं वाटतं पाय चालायचा प्रयत्न करतात, पण काही बंधनं असतात. त्यामुळे आपल्याला काही कार्य हाताला आपण आवरावं लागतं, सावरावं लागतं. त्यासाठीच महत्वाचं आहे की त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आपण त्या ठिकाणी शांतीमध्ये आहोत. तिथं त्यांना आमचे जे भक्त चिन्मय कृष्णदास त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. त्यांना औषधं आणि प्रसाद घेऊन जाण्यासाठी सुद्धा जे गेले भक्त त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. त्यांना औषधी आणि जेवणाचा सुद्धा अधिकार नाही. म्हणजे काय आहे? तर भारतामध्ये बघतो आपण ती सर्व सुविधा आपल्याला आहे, आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. भक्ती नामस्मरण ही सुविधा आहे. पण बांगलादेशमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी आपले जे हिंदू समाज आहे, बाकी भक्त सगळे आहेत, त्यांना जे वेदना होत आहेत त्यासाठी माझी विनंती, माझा आवाज जर पोहोचला सरकारपर्यंत, काही जे अधिकारी लोकांपर्यंत, की लवकरात लवकर दररोज किती जीव जात आहे. अल्पसंख्याक हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. त्यांचा जगण्याचा अधिकार आहे, त्यांचा स्वतःला जेवण करण्याचा अधिकार आहे, भक्ती करण्याचा अधिकार आहे, तो त्यांना मिळणं आवश्यक आहे. अभी नाही तो कभी नाही. तर आत्ताच या गोष्टी आवश्यक आहेत. सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आहे. आणि त्याचा विरोध हा सर्व बाजूनी व्हायला पाहिजे. आम्ही बांगलादेशच्या संदर्भात अशा पद्धतीचं आंदोलन होण्यासाठी सकल हिंदू समाजच्या माध्यमातून अनेकांना निमंत्रण देण्यासाठी गेलो. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या. आपल्यातलेच काही अतिशहाणे म्हणाले की इथे कलेक्टर ऑफिस समोर ओरडून काय फरक पडणार आहे? बांगलादेशमध्ये अत्याचार होत आहेत, तुम्ही इथे आंदोलन करून काय होणार आहे? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, इथे आंदोलन करून तिथे काही फरक पडणार आहे की नाही? 100% पडणार आहे. मला सांगा, सेव्ह गाझाचे टी शर्ट घालून जर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड इथे जर मिळवत असतील तर इथे टी शर्ट घालून गाझामध्ये काही फरक पडतो का? नाही पडत. पण हे लोक सेव्ह गाझाचे टी शर्ट इथे घालतात. पॅलेस्टाईनचं आंदोलन इकडे होतं, इथे पॅलेस्टाईनचे झेंडे फिरवतात. इथे झेंडे फिरून पॅलेस्टाईनला काय होणार आहे? इस्रायल तर रोज ठोकून काढताय. पण असं असताना सुद्धा इथे जर पॅलेस्टाईन आणि गाझाचं समर्थन होत असेल तर बांगलादेशच्या हिंदू बांधवांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि आंदोलन यशस्वी होणार. लक्षात घ्या, बांगलादेशमध्ये आज आम्ही इथे रस्त्यावर अनेक मोठ्या संख्येने माता भगिनी, संत महंत आहेत. आमच्यापैकी दादा, परदादा, काका, मामा आमचा कोणाचा बांगलादेशमध्ये आहे का? कोणी नाही. पण तरी आम्ही आंदोलन करतोय. लक्षात घ्या, या आंदोलनातून आम्हाला एक संदेश पण द्यायचा आहे की बांगलादेशमध्ये आमचा स्वतःचा सख्खा कोणी नाही, पण त्याच्या अत्याचारासाठी हजारो किलोमीटर लांब असणाऱ्या आमच्या हिंदूंच्या अत्याचारासाठी जर आम्ही जळगावमध्ये कलेक्टर ऑफिस समोर एकत्र येऊ शकतो, सगळे संत महंत, व्यापारी, राजकीय लोक असतील, वकील लोक असतील, सगळे प्रोफेशन मधले लोक वेळ काढून जर येऊ शकतात, तर इथे 1-2 किलोमीटरच्या परिसरात जर हिंदूंवर तुम्ही हात टाकला तर आम्ही नक्की रस्त्यावर येणार. हा संदेश आम्हाला द्यायचा. लक्षात घ्या, जर हजारो किलोमीटर दूरच्यांसाठी जर आमच्या संवेदना असतील तर तुम्ही उद्या जर रामेश्वर कॉलनीमध्ये आमच्या
नारे दिले म्हणून जर आवाज उठवला तर आम्ही ह्याच्याहून मोठ्या संख्येने येऊ. कारण जर बांगलादेशसाठी येऊ शकतो तर जळगाव मधल्या गेंदालाल मिल भिलपुरासाठी पण येऊ शकतो, हे लक्षात घ्या. हे सकल हिंदू समाजाचं संघटन याच्यातून निर्माण करायचं आहे. परस्पर प्रेम संवेदना आपल्याला एकमेकांशी जोडून घेण्याची निर्माण करायची आणि ह्याच्यासाठी हे आंदोलन आहे. लक्षात आलं बांधवांनो. आणि ह्यासाठीच आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत. पूर्ण भारतभरात 100 कोटी हिंदूंच्या देशामध्ये आज हे आंदोलन होत आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.